तैवान व दक्षिण कोरियातील फक्त 3 कंपन्यांनी अख्ख्या भारताला मागे टाकलंय. पण ही रेस आपण दशकांपूर्वी जिंकलो असतो. होय, सध्या दक्षिण कोरिया व तैवानसारख्या छोट्याशा समुद्रातील द्वीप देशांनी भारतासारख्या बलाढ्य देशाच्या शेअर मार्केटला मागे टाकलंय. आणि कारण आहे AI व सेमीकंडक्टर बनवणाऱ्या फक्त 3 कंपन्या. दक्षिण कोरियामध्ये SK हायनिक्स व सॅमसंग या 2 कंपन्यांनी सध्या जगात लागणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स हार्डवेअर व सेमीकंडक्टर बनवण्यामध्ये महारत हासिल केली आहे, ज्यामुळे दक्षिण कोरियातील अख्ख्या शेअर मार्केटमध्ये या 2 कंपन्यांचा वाटा हा 52.80% आहे, म्हणजे जवळपास निम्म्याच्या वर आहे. म्हणजे याच कारणामुळे दक्षिण कोरिया सध्या जागतिक शेअर मार्केटच्या रँकिंगमध्ये $5 ट्रिलियन सह 6व्या नंबरवर आलाय. कारण त्या 2 कंपन्यांची व्हॅल्यू ही $2.66 ट्रिलियन झाली आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की हे AI किंवा सेमीकंडक्टर बनवण्याच्या इंडस्ट्रीमध्ये सध्या किती पॉवर आहे. आणि असंच छोट्याशा तैवान देशामध्ये TSMC नावाची कंपनी आहे, जी की NVIDIA किंवा इंटेल सारखे प्रोसेसर, नॅनो सेमीकंडक्टर बनवते, जे की तुमच्या मोबाईल फोनपासून तर फायटर जेटपर्यंत सगळ्या डिव्हायसेसला लागत असतात. आणि विशेष म्हणजे NVIDIA किंवा इंटेल सारख्या कंपन्या जगातील फक्त 8% त्या चिप्स बनवतात, बाकीचे 92% ती एकटी TSMC कंपनी बनवते. म्हणून या कंपनीच्या शेअर्समध्ये अख्ख्या जगामधून इतकी गुंतवणूक आली आहे की तैवानच्या संपूर्ण शेअर मार्केटमध्ये 42% तर ही फक्त TSMC कंपनी आहे. म्हणून भारताच्या शेअर मार्केटला मागे टाकत तैवान सध्या $5.1 ट्रिलियन सह 5व्या नंबरला पोहोचलाय आणि भारत $4.8 ट्रिलियन सह 7व्या नंबरला घसरलाय. आता ही स्टोरी उलटी झाली असती, पण काही दिवसांपूर्वी भारताने खूप चान्सेस मिस केले. जसं की फेअरचाइल्ड, टेक्सास व इंटेल सारख्या मोठ्या कंपन्यांनी 1960 पासून भारतामध्ये चिप्स बनवण्यासाठी सिरियस इंटरेस्ट दाखवला होता. पण आपल्या सोशलिस्ट इकॉनॉमिक पॉलिसीजमुळे कुठे वाटाघाटी झाल्या नाही, तर कुठे सरकारकडून योग्य कम्युनिकेशन झालं नाही. म्हणून या कंपन्या मलेशिया, चायना व व्हिएतनाम सारख्या देशात गेल्या, ज्याच्यामुळे आज त्या देशांच्या इकॉनॉमी, शेअर मार्केट हे भारतापेक्षा पुढं चाललंय. म्हणून भारताने आता तरी बाहेरून येणाऱ्या इन्व्हेस्टमेंटला किंवा फ्युचर टेक्नॉलॉजीला थोडं सिरियस घेतलं पाहिजे. नाहीतर आपल्याकडे एक साधं डोमासाईल सर्टिफिकेट काढायचं म्हटलं तरी त्याला 25 स्टेप्स असतात. तसं त्यांना करू नका म्हणजे झालं. तुम्हाला काय वाटतंय मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीकरिता मला फॉलो करा. धन्यवाद.